Good morning, students. Welcome back to today's lecture. In last lecture, we studied about the introduction of trigonometry 2. There we started the first topic, compound angle. Hope so you prepare that part yourself. So we discuss about the compound angle and 6 formulas of compound angle. Then we started allied angle. Definition of allied angle is if addition or subtraction of two angles is 0 or integral multiple of 90 pi by 2, then angle is called as allied angle. Then we discuss about that unit circle, sign in each quadrant. After that we discuss about which type of angles lies in first quadrant, second quadrant, third quadrant and fourth quadrant. So let us recall, in first quadrant मध्ये जे अँगल असतात ते 90 डिग्री पेक्षा कमी असतात आणि 360 पेक्षा जास्त. सेकंड क्वाड्रंट मध्ये असणारे 90 पेक्षा जास्त 180 पेक्षा कमी. मीन्स इन फर्स्ट क्वाड्रंट 90 पेक्षा कमी म्हणजे पाय बाय 2 मायनस थीटा, 360 पेक्षा जास्त म्हणजे 2 पाय प्लस थीटा. थर्ड क्वाड्रंटमध्ये ग्रेटर दॅन 180 लेस दॅन 270. इन फोर्थ क्वाड्रंट ग्रेटर दॅन 270 अँड लेस दॅन 360. नंतर आपण डिस्कस केलं होतं की साइन तर आपण ठरवलेच होते. कोणतं वाक्य आपण वापरतो साइनसाठी? ॲड शुगर टू कॉफी. Means in first quadrant all functions are positive, second quadrant cos sine positive and cosec positive, in third tan and cot positive and in fourth cos and sec positive. आता अलाइड अँगलच्या फॉर्म्युलेसाठी मी तुम्हाला दोन एक्झाम्पल सॉल्व करून दाखवले. फॉर्म्युला लावला होता आपण साइन ए मायनस बी साइन ए प्लस बी. आता आपल्याला हे सगळे फॉर्म्युलेज लिहायचे. त्या फॉर्म्युल्यासाठी हे मी तुम्हाला 3 पॉईंट्स दिलेले आहेत. पहिला पॉईंट बघा, इफ इन अलाइड अँगल पाय बाय 2 3 पाय बाय 2. पाय बाय 2 आपल्याला माहिती आहे अलाइडमध्ये येतो, 3 पाय बाय 2 सुद्धा येतो. जर पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2 येत असेल म्हणजे फ्रॅक्शन, तर जो नवीन अलाइड अँगल तयार होतो त्याच्यापासून जो दुसरा अँगल आपल्याला मिळतो तर त्यात बघा देन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज. अलाइड अँगलचा जो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतो तो चेंज होतो. साइनचं कॉस, टॅनचं कॉट, सेकचं कोसेक अँड वाइस वर्सा, म्हणजे रिव्हर्स. कॉसचं साइन, कॉटचं टॅन, कोसेकचं सेक. दूसरा पॉइंट है इफ इन अलाइड अँगल पाय टू पाय म्हणजे होल नंबर जर दिलं असेल तर फंक्शन रिमेन सेम. फंक्शनमध्ये काहीही बदल होत नाही, नो चेंज. हे पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवले तर फॉर्म्युले तुम्हाला लवकर लिहिता येईल. गिव साइन टू द अलाइड अँगल. जो अलाइड आपल्याला मिळतो आहे त्याला आपल्याला साइन द्यायचं आहे अकॉर्डिंग टू क्वाड्रंटनुसार. आपण डिस्कस केलं आहे फर्स्ट क्वाड्रंट ऑल पॉझिटिव्ह, सेकंड क्वाड्रंट साइन अँड कोसेक पॉझिटिव्ह, अदर निगेटिव्ह, थर्ड क्वाड्रंट टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह, बाकीचे निगेटिव्ह, फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे निगेटिव्ह. अँड फॉर दॅट वी आर युझिंग द सेंटेन्स ॲड शुगर टू कॉफी. ॲड शुगर टू कॉफीने आपल्याला त्या अलाइड अँगलला साइन द्यायचं आहे. सो इन दिस वे हे जे 3 पॉईंट्स आहे हे तुम्ही केअरफुली वाचा, समजा आणि हेच पॉईंट्स आपल्याला आता फॉर्म्युल्यामध्ये लावायचं आहे. जिथे फ्रॅक्शन दिसली तिथे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला चेंज करा आणि बघा की तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर सगळेच पॉझिटिव्ह येईल, सेकंडमध्ये असेल तर साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह राहील, बाकी सगळे निगेटिव्ह. सो इन दिस वे आपल्याला साइन द्यायचं आहे अलाइड अँगलला अकॉर्डिंग टू द क्वाड्रंट बाय युझिंग द सेंटेन्स ॲड शुगर टू कॉफी.
पाय आणि 2 पाय असेल तर फंक्शन चेंज होत नाही. सो नाव वी विल अप्लाय दिस 3 पॉइंट्स इन दिस फॉर्म्युलाज. फर्स्ट क्वाड्रंट आपल्याला माहिती आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे लेस दॅन 90 अँड ग्रेटर दॅन 360 अँगल्स असतात. आता बघा मी लावते साइन पाय बाय 2 मायनस थीटा. आपल्याला जस्ट पहिला पॉइंट आहे, जर पाय बाय 2 आणि 3 पाय बाय 2 असेल तर काय होतं, ॲक्च्युली या शॉर्टकट ट्रिक्स आहे फॉर्म्युलेज लिहायच्या. मेन काय मेथड आहे, साइन ए मायनस बी. कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला आहे साइन ए मायनस बी म्हणजे साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. व्हॅल्यू पुट करा, सिम्प्लिफाय करा, आपल्याला आन्सर मिळेल. पण एवढेदा फॉर्म्युला लावून एक्सपांड करण्यापेक्षा आपण या 3 पॉईंटने फॉर्म्युलाज लिहू. तर फ्रॅक्शन असेल तर काय होईल, काय होतं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज. आता बघा साइन कशात चेंज होतं, साइनचं होतं कॉस थीटा, मग कॉसचं काय होईल साइन थीटा, टॅनचं कॉट थीटा, कॉटचं टॅन थीटा, सेक कोसेक थीटा आणि कोसेक सेक थीटा. ठीक आहे, मी फक्त बघितलं इथे पाय बाय 2 आहे म्हणून मी फंक्शनला चेंज केलं. आता बघा पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे 90 पेक्षा कमी. 90 पेक्षा कमी कुठे असतो अँगल, कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो, फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटचे साइन काय असतात, ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. देअरफॉर हे सगळे अलाइड कसे राहणार फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, पॉझिटिव्ह. समजलं. पहिला पॉईंट आणि तिसरा पॉईंट मी लावला, फ्रॅक्शन दिसलं म्हणून मी फंक्शनला चेंज केलं आणि अँगलवर कॉन्सन्ट्रेट केला. 90 पेक्षा कमी दिसला मला म्हणजे तो कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे, फर्स्ट क्वाड्रंट. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सर्व फंक्शन्स कसे असतात, पॉझिटिव्ह. नाव 2 पाय प्लस थीटा म्हणजे 360 पेक्षा जास्त म्हणजे अगेन विच क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट. आता बघा अँगलमध्ये 2 पाय 2 पाय 2 पाय 2 पाय दिसत आहे म्हणजे होल नंबर. जर पाय आणि 2 पाय जर असेल, पाय आणि 2 पाय जर असेल तर तो त्या फॉर्म्युल्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन रिमेन सेम, नो चेंज, चेंज होत नाही. सो इथे काय म्हणणार, साइनचं साइन थीटा, कॉसचं कॉस थीटा झालं, इथे टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा. समजलं. फुल नंबर आहे 2 पाय आहे म्हणून मी फंक्शनला ॲज इट इज लिहिलं. आपल्याला माहिती आहे 2 पाय प्लस थीटा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट ऑल द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह म्हणून हे सगळे अलाइड कसे आहेत, पॉझिटिव्ह. सो इन दिस वे वी गेट दिस 12 फॉर्म्युलेज इन फर्स्ट क्वाड्रंट. कोणत्या क्वाड्रंटमध्ये मिळाला, फर्स्ट क्वाड्रंट. नाव सेकंड क्वाड्रंट वी विल डिस्कस. सेकंड क्वाड्रंटमध्ये कोणते अँगल असतात, पाय बाय 2 प्लस थीटा म्हणजे 90 पेक्षा जास्त आणि कोणापेक्षा कमी, कोणापेक्षा कमी, पाय मायनस थीटा मीन्स 180 पेक्षा कमी. आता इथे आपल्याला लिहायचं आहे पाय मायनस थीटा, पाय मायनस थीटा पाय मायनस थीटा मीन्स लेस दॅन व्हॉट, 180 डिग्री. 90 प्लस म्हणजे सेकंड क्वाड्रंट, लेस दॅन 180 म्हणजे सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन थीटा आणि कोसेक थीटा काय असतं, पॉझिटिव्ह. साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह, बाकी सगळे अलाइड अँगल कसे असणार, बाकी सगळे फंक्शन्स निगेटिव्ह. आता पाय बाय 2 प्लस थीटा, फर्स्ट पॉइंट पाय बाय 2 आहे, फ्रॅक्शन आहे म्हणजे फंक्शन काय होणार, चेंज. साइनचं
कॉस, कॉसचं साइन थिटा, त्यांचं काय होईल कॉट थिटा, याचं होणार टॅन, याचं होणार कोसेक आणि याचं होईल सेक. फ्रॅक्शन असल्यामुळे मी फंक्शनला चेंज केलं. आता आपल्याला माहिती आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन कसा असतो पॉझिटिव्ह, साइन कसा असतो पॉझिटिव्ह, म्हणून त्याचा लाईट पॉझिटिव्ह. पुन्हा कोसेक, कोसेक कसा असतो पॉझिटिव्ह. साइन आणि कोसेक हे दोन काय असतात पॉझिटिव्ह, म्हणून या दोघांचे अलाइट राहील पॉझिटिव्ह आणि बाकी सगळे फंक्शन सेकंड क्वाड्रंटमध्ये असतात निगेटिव्ह, म्हणून कॉस निगेटिव्ह त्याचा अलाइट निगेटिव्ह, टॅन निगेटिव्ह त्याचा अलाइट निगेटिव्ह. In this way we get the formulas for second quadrant. आता बघा पाय मायनस थीटा 180 पेक्षा कमी, 180 पेक्षा कमी कोणत्या क्वाड्रंटमध्ये असतो 180 पेक्षा कमी सेकंड क्वाड्रंट. पाय आहे म्हणजे होल नंबर आहे, म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कसे राहणार रिमेन सेम. तर सेम राहील तर डायरेक्टली आपण साइन पाय मायनस थीटा काय राहील साइन थीटा कॉस थीटा, काहीही चेंज होणार नाही. कॉटचं कॉटच राहील, सेकचं सेक आणि कोसेकचं कोसेक. आता आपल्याला माहिती आहे सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक हा पॉझिटिव्ह असतो, साइन आणि कोसेक हा कसा असतो पॉझिटिव्ह आणि बाकी सगळे कसे असतात निगेटिव्ह, म्हणून त्याचे अलाइट पण काय झाले निगेटिव्ह. इन दिस वे समजत आहे सर्वांना. मी हे 3 पॉईंट्स लावत आहे. फ्रॅक्शन असेल तर फंक्शनला चेंज करत आहे, पाय आणि 2 पाय असेल तर फंक्शनला तसंच लिहिलं. मग बघितलं की कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. एकदा क्वाड्रंट डिसाईड झालं की बघायचं रिकॉल करायचं की त्या क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं, त्याला पॉझिटिव्हच ठेवायचं आणि बाकीच्यांना निगेटिव्ह करायचं. सो इन दिस वे वी गेट formulas for formulas for second quadrant. Now we will discuss the formulas for third quadrant. आता थर्ड क्वाड्रंट मध्ये कोणता अँगल असतो थर्ड क्वाड्रंट मध्ये अँगल असतो ग्रेटर दॅन पाय म्हणजे 180 पेक्षा जास्त आणि लेस दॅन 3π/2 लेस. कोण पॉझिटिव्ह असतो थर्ड क्वाड्रंटमध्ये ॲड शुगर टू कॉफी म्हणजे टॅन थीटा अँड कॉट थीटा काय असतं पॉझिटिव्ह. Now we will continue the same formulas in third quadrant. Sin pi plus theta 180 पेक्षा जास्त म्हणजे थर्ड क्वाड्रंट. आता बघा या फॉर्म्युलाजमध्ये आपल्याला काय दिसत आहे 3π/2 मायनस थीटा. 3π/2 मायनस थीटा म्हणजे कोणतं क्वाड्रंट 270 पेक्षा कमी म्हणजे थर्ड क्वाड्रंट. सो नाउ सी द फॉर्म्युलाज. बघा पाय प्लस थीटा 180 पेक्षा जास्त पाय आहे, पाय असल्यामुळे काय असतं फंक्शन रिमेन सेम. साइनचं साइन थीटा कॉस थीटा हा टॅन तसंच राहील कॉट सेक अँड कोसेक. पाय असल्यामुळे मी फंक्शनला ॲज इट इज लिहिलं. आता आपल्याला माहिती आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन थीटा आणि कॉट थीटा कसे असतात टॅन आणि कॉट कसे असतात पॉझिटिव्ह, म्हणून हे दोघं अलाइट आहे पॉझिटिव्ह आणि बाकी सगळे थर्ड क्वाड्रंटमध्ये काय असतं निगेटिव्ह. म्हणून आपल्याला फॉर्म्युलाज मिळाले मायनस साइन थीटा मायनस कॉस थीटा. आता 3π/2 मायनस थीटा म्हणजे 270 पेक्षा कमी थर्ड क्वाड्रंट. 3π/2 आहे 3π/2 बघा फ्रॅक्शन आहे तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन काय होतं चेंज. साइनचं काय होईल कॉस थीटा साइन थीटा
कॉट थीटा, टॅन थीटा, कोसेक थीटा आणि सेक थीटा मी फंक्शनला चेंज केली. मग बघायचं की हा अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन आणि कॉट काय असतात पॉझिटिव्ह, म्हणून त्याचे अलाइड काय झाले पॉझिटिव्ह आणि बाकी सगळे कसे असतात निगेटिव्ह. सो इन दिस वे तुम्हाला हे फॉर्म्युलेज असे मिळाले थर्ड क्वाड्रंटचे. तुम्हाला हे सगळे फॉर्म्युलेज लिहून घ्यायचे आहे आणि या ट्रिकनी लक्षात घ्यायचे आहे की काय आन्सर. देन नेक्स्ट इज फोर्थ क्वाड्रंट. आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोणते अँगल असतात. फोर्थ क्वाड्रंटमध्ये अँगल असतो 360 पेक्षा कमी. 360 पेक्षा कमी म्हणजेच 2π मायनस थीटा आणि 270 पेक्षा जास्त म्हणजे 3π/2 प्लस थीटा. आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं. ॲड शुगर टू कॉफी म्हणजे कॉस थीटा अँड सेक थीटा पॉझिटिव्ह असतं. नाव we will write the formulas according to the fourth quadrant. कोणता अँगल आहे फोर्थ क्वाड्रंटमध्ये 2π मायनस थीटा. आता 2π आहे तर काय होणार. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होईल की तसेच राहील. येस 2π असल्यामुळे चेंज होणार नाही. मीन्स वी गेट साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा अँड कोसेक थीटा. आता आपल्याला माहिती आहे की फोर्थ क्वाड्रंटमध्ये कोण पॉझिटिव्ह असतं. कॉस आणि सेक. कॉस आणि सेक हा पॉझिटिव्ह असतो आणि बाकी सगळे कसे असतात निगेटिव्ह असतात. ॲड शुगर टू कॉफी. In fourth quadrant, cos and sec positive, remaining all negative. आता इथे बघा दुसरा अँगल आहे फोर्थ क्वाड्रंटचा 3π/2 प्लस थीटा म्हणजे 270 पेक्षा जास्त. तर 270 पेक्षा जास्त 3π/2 हा फ्रॅक्शन आहे. म्हणून फंक्शन काय होणार चेंज. साइनचं झालं कॉस, कॉस चेंजेस टू साइन, टॅन चेंजेस टू कॉट, कॉट टॅन, सेक कोसेक आणि कोसेक बदला सेक. मग पुन्हा तेच फोर्थ क्वाड्रंटमध्ये कॉस आणि सेक काय असतं पॉझिटिव्ह. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह म्हणून हे दोघं पॉझिटिव्ह झाले. पॉझिटिव्ह साइन आपण शो करत नाही आणि बाकी सगळे काय राहील निगेटिव्ह. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह, अदर ऑल फंक्शन्स आर निगेटिव्ह बिकॉज इन फोर्थ क्वाड्रंट कॉस अँड सेक पॉझिटिव्ह. ॲड शुगर टू कॉफी. अशा प्रकारे आपल्याला अलाइडचे फॉर्म्युलेज मिळाले. एका क्वाड्रंटमध्ये 12, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये 12, थर्डमध्ये 12, फोर्थमध्ये 12. In this way we get total 48 formulas. किती फॉर्म्युलेज मिळाले 48. हे झाले 48 फॉर्म्युलेज. आणि याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड अँगल घेतला. कंपाऊंड अँगलमध्ये किती फॉर्म्युलेज झाले होते. किती होते साईनचे 2, कॉसचे 2 आणि टॅनचे 2. 6 फॉर्म्युले. 6 आणि 48 किती झाले 54. तर हे तुमचे ट्रिग्नॉमेट्रीचे 54 फॉर्म्युलेज झाले. हे 48 फॉर्म्युलेज पाठ करायची गरज नाही. या 3 पॉईंट्सवर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि फॉर्म्युलेज लावायचे. सो टुडे वी विल स्टॉप विथ दिस अलाइड अँगल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊ मल्टिपल अँगल. आता मल्टिपल अँगल काय आहे आणि त्याचे फॉर्म्युलेज कसे आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. टिल दॅट तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीवर जास्त भर द्यायचा आहे कारण ट्रिग्नॉमेट्री हा प्रत्येक चॅप्टरमध्ये इन्वॉल्व आहे आणि ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युलेज सर्वांना यायला पाहिजे. तर तुम्ही घरी अभ्यास करा आणि समजून घ्या आणि लक्षात ठेवा की फॉर्म्युलेज कसे लावायचे. ओके.
So see you in the next lecture. Till that, thank you and have a good day.